Hello, all native friends. Welcome to Chhatrapati Educare. I am Dr. Praveen Karan, Intern at JNCC. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील BHMS कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल माहिती घेऊ. एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल 55 BMS कॉलेज आणि 55 BMS कॉलेजचा जो 55 BMS कॉलेज म्हणजे काय टोटल सीट्स आहेत 4,330 एवढ्या टोटल सीट्स आहेत. त्यापैकी जे आहेत 658 मॅजेस्टिक्स आहेत. AIQ कोटाच्या काउन्सिलिंग फिलअप केला जातो. AIQ कोटाचं रजिस्ट्रेशन तुम्हाला वेगळं करावं लागतं. ते कुठं होतं तर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्याच वेबसाईटवर होतं. पण त्यासाठी तुम्हाला वेगळे 50,000 रुपये डिपॉझिट करावं लागतं. प्लस 2,000 रुपये तुमचं रजिस्ट्रेशन फीस असतो. 50,000 रुपये तुमचे रिफंडेबल असतात. रिफंडेबल कसे असतात तर काय नियम आहे त्याचे मी याच्यावर नक्की व्हिडिओ अपलोड करेल. त्यानंतर तुम्हाला समजेलच की AIQ कोटाच्या काउन्सिलिंग तुम्ही कशा प्रकारे पार्टिसिपेट करू शकता. त्यानंतर जर बघायला गेलं तर जर उर्वरित सीट्स बघायला गेलं तर 658 जर मायनस केलं 4,390 म्हणून तर 3,722 या जे सीट्स आहेत महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सिलिंग थ्रू फिलअप केले जातात. तर याचा काय एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो तर याबद्दल आपण एक थोडक्यात अंदाजा घेणार आहोत. तर तुमची कॅटेगरी SC असेल तर तुम्हाला 230 या मार्कापर्यंत तुम्हाला कॉलेज भेटू शकतो. त्यानंतर ST कॅटेगरी असेल तर तुम्हाला 200. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी असेल तर 250, VJ कॅटेगरी असेल तर 248 आणि ओपन कॅटेगरी असेल तर 252. या रेंजमध्ये जर तुमचे मार्क प्लस मायनस 10,000 मार्क सोबत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BHMS ला ऍडमिशन भेटू शकतं. आता BHMS कसं असतं बरेच विद्यार्थ्यांच्या पार्टिसिपेटवर डिपेंड असतं. बरेच विद्यार्थी कसं BHMS ला पार्टिसिपेट करत नाही तर त्यामुळे BHMS चा कट ऑफ दरवर्षी कमी जातो. आता एकंदरीत हा कट ऑफ पूर्णपणे डिपेंड करणार आहे की किती विद्यार्थी इच्छुक आहेत BHMS साठी. तो पण दरवर्षी जर बघायला गेलं विद्यार्थी पार्टिसिपेट करतात काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पण BMS चे राऊंड खेळतात. BHMS ऑप्शन देत नाही तर त्यामुळे याचा कट ऑफ दरवर्षीच कमी जातो. त्यामुळे जर तुम्हाला BHMS करायचं असेल तर ऍडमिशन होऊ शकते. जर तुमचे मार्क 200 प्लस जर तुमच्यावर मार्क असेल तर डिग्निटी मध्ये एलिजिबल असेल तरी पण BHMS साठी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर होऊ शकते. आता हा जो कट ऑफ आहे एकंदरीत काय अंदाजे कट ऑफ आहे एक्झॅक्टली असाच राहील याची पण गॅरंटी नाही. पण जर तुम्हाला तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे ओपन कॅटेगरीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियापेक्षा जरी तुमचे मार्क वर असतील तरी तुम्ही ट्राय करायला पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन भेटू शकते. असा एक अंदाज प्राथमिक अंदाज आहे. तर लवकरच महाराष्ट्राची BHMS ची काउन्सिलिंग करून आहे. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट वगैरे रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. खास करून कॅटेगरीचे डॉक्युमेंट जे काय असतात ते सर्व रेडी करून ठेवा. त्यानंतर रिझर्वेशन महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर असतो तर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं रिझर्वेशन, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. 10वीची TC, 12वीची TC, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट हे सर्व डॉक्युमेंट करून ठेवा. तसेच लवकरच महाराष्ट्राची वेटरनरीची पण काउन्सिलिंग सुरू होईल. त्यामध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं होईल त्याचे पण डॉक्युमेंट सर्व रेडी करून ठेवा. यावेळी एवढंच असून काउन्सिलिंग काय डाऊट असेल तुम्ही माझ्या सिंपल साधू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काउन्सिलिंग रिलेटेड काहीतरी माहिती घेऊन तोपर्यंत बाय.